येस. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तुमचं सर्वांचं आजच्या ह्या पुन्हा एकदा नवीन अशा इन्फॉर्मेशन नाईटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत मुंबईमधून डॉक्टर कमलेश जॉईन झालेले आहेत. सो मी म्हणेल की ॲटलिस्ट आपण सरांचं वेलकम करूयात आणि सर्वांनी स्क्रीन ऑन करा. सरांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे ते तुम्हाला लक्ष देईल. सर, येस, वेलकम. केतकी मॅम हॅज वेलकम सर. आणि तुमच्यापैकी कोण आहे जो फर्स्ट टाइम इन्फॉर्मेशन नाईट अटेंड करतोय? जस्ट सेकंड. ओके, स्वप्नील मॅम फर्स्ट टाइम, विनायक सर फर्स्ट टाइम. ओके. तर त्या फर्स्ट टाइम वाल्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, अशी दर सोमवारी 8 वाजता आपली इन्फॉर्मेशन नाईट असते, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला बोलवतो. शिवाय आम्ही देखील खूप सारे असे रिसर्च बेस्ड टॉपिक शोधलेले आहेत, ज्यावर इन्फॉर्मेशन नाईट मध्ये आपण तुम्हाला डीपली एज्युकेट करतो. सो मोस्टली माझेच 1 किंवा 2 सेशन एव्हरी मंथ असतात. बट या महिन्यामध्ये आपल्याला एकच सेशन माझ्याकडून भेटलेलं आहे. एक बाकी आहे, काळजी करू नका, लवकरच भेटेल. एक सेशन समरवर झालेलं आहे. ज्यांनी अटेंड नाही केलं त्यांनी डिटेल्स घ्या. केतकी मॅडम आहेत तिथं, शीतल मॅडम आहेत, त्या तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवतील. कारण समरमध्ये काय काळजी घ्यायची या बाबतीतलं सेशन आहे. आणि आपल्याकडून पुढचे कोणते सेशन्स येतील याची माहिती तुम्हाला लवकरच मिळेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे सर्व सेशन फ्री असतात. फक्त इट नीड्स ओनली युअर अटेन्शन. सो ऑल आर रेडी? रेडी असेल तर आर टाईप करा. सगळे रेडी आहात? सगळ्यांचं अटेन्शन इथं आहे. आता मात्र मला सगळ्यांचं अटेन्शन पाहिजे ना. ओके, येस. गायत्री मॅम इज रेडी, विनायक सर इज रेडी, विद्या मॅम इज रेडी, वर्षा मॅम रेडी, रेखा अँड महेंद्र सर रेडी, अशोक सर रेडी, मैथिली मॅम रेडी, हिना मॅम रेडी. फॅन्टॅस्टिक, व्हॉट एन एनर्जी. आउटस्टँडिंग. ग्रेट. सो आय विल introduce Dr. Kamlesh, who is a dedicated homeopath and the co-founder of Take Care Homeopathy. His journey into homeopathy was inspired by his childhood experiences with injuries and financial hardships. Coming from a modest background, he frequently visited government hospitals for treatment, which instilled in him a deep desire to become a doctor and help the poor. His mother encouraged him to pursue medicine, and he chose homeopathy to treat ailments that conventional medicine often fails to cure. सो सरांच्या आईंनी खूप प्रेरणा दिलेली आहे, एनकरेज केलेलं आहे की एकदम म्हणतात ना, सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना देखील कशी मदत करता येईल तुमच्या प्रोफेशनमधून. सो अशा पद्धतीने घडलेले डॉक्टर आहेत. आणि खरंच त्यांनी, म्हणजे तुम्ही आकडा जर ऐकाल तर हादरून जाल. आणि त्यांच्या एज्युकेशन बद्दल जर सांगायचं तर बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी इन 2003 फ्रॉम दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. And he has further trained under Dr. Praful Vijaykar and Dr. Milind Rao, who are very renowned homeopaths. Deeply influenced by his Sadguru Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi, who is an MD in modern medicine and who has also mastered homeopathy and guided Dr. Suryavanshi in his understanding of the science. त्यांच्या पर्सनल अचिव्हमेंट्स बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 2003 मध्ये टेक केअर होमिओपॅथीची डॉक्टर उज्ज्वला सोलंकी यांच्यासोबत त्यांनी स्थापना केली. 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे याचा. आणि रेंज ऑफ डिझिजेस लाईक सिम्पल कोल्ड्स पासून, म्हणजे मामूली सर्दीपासून ते कॅन्सर पर्यंत सर ट्रीट करतात विथ अ स्पेशल फोकस ऑन स्ट्रेस रिलेटेड इलनेस. आणि सरांना तुम्ही जेव्हा ऐकाल ना, तर म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, मी त्यांच्याशी अगदी 10 मिनिटं बोललो. आणि 10 मिनिटात बघा, मी असं कोणालाही इन्फॉर्मेशन नाईटला बोलवत नाही, सगळ्यात पहिले लक्षात घ्या. हा, तुम्हाला तर माझा स्वभाव माहित असेल, जे मला चांगले जवळून ओळखतात. मी 10 मिनिटात आय वॉज लिटरली, म्हणजे अरे, हे बी रहता है होमिओपॅथी में. म्हणजे माझा स्वतःचा 10 मिनिटात दृष्टिकोन होमिओपॅथी बद्दल पाहण्याचा सरांनी बदलला. थँक्यू सर फॉर दॅट. आणि तुमचा तर म्हणजे आता तुमच्याशी तर जास्त बोलणार आहेत, आणि ऍक्च्युली मी स्वतः देखील शिकण्यासाठी वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला बोलवतोय. सो तुम्हाला भरपूर काही रिलेटेड टू स्ट्रेस तुम्हाला मिळणार आहे आज शिकायला. सो सर्वांनी त्या पद्धतीने सेशनकडे लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे.
He has treated more than 70,000 patients worldwide फ्रॉम 18 प्लस कंट्रीज. ठीक आहे. त्याचबरोबर वीकली होमिओपॅथिक कॉलम असतो, जो सर 2008 पासून दर आठवड्याला ते लेख लिहितात, दर आठवड्याला. त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओ, टेलिव्हिजन, इव्हन झी वर देखील त्यांची मुलाखत आहे. ठीक आहे. झी टीव्हीवर देखील सर येऊन गेलेले आहेत. सो डॉक्टर सूर्यवंशी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन ट्रीटिंग द रूट कॉज ऑफ डिझीज रादर देन जस्ट द सिम्पटम्स. त्यांची फिलॉसॉफी अशी आहे की स्ट्रेस, इमोशनल ब्लॉक्स यावर ते खूप खूप डीपली गाईड करतात. अँड सो लेट्स वेलकम विथ इन आवर कम्युनिटी होलिस्टिक हिलिंग ह्युमन डॉक्टर कमलेश सूर्यवंशी, होमिओपॅथिक कन्सल्टंट, टेक केअर, फाउंडर ऑफ टेक केअर होमिओपॅथी, विथ राउंड ऑफ अप्लॉज. येस. सो वेलकम सर, अँड नाव इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सर. थँक्यू प्रमोद जी. आणि सगळ्यांना थँक्यू. मी हिंदीमध्ये बोलू का मराठीमध्ये बोलू? चलो हम ऑडियंस के ऊपर छोड़ देते. ओके, तुम्हाला काय वाटतं सर्वांना? सोनलजीत सिंग हिंदी. सर विच एव्हर इट इज. सरांचं मला वाटतं हिंदी राहिलं तर आपल्याला युट्यूबवर पण त्याचा फायदा होईल मॅक्झिमम ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी. हो, नॅन्सी मॅम इज सेइंग मराठी. हिंदी चालेल. हिनाजी इज ऑल्सो सेइंग हिंदी. मराठी नाही, आपल्याला वाद नाही करायचा. आपल्याला वोटिंग नाही करायचं. कसं आहे लक्षात घ्या, हे आरोग्याचं रिलेटेड आहे. आता जर असं कोण मराठीवाला म्हटलं की मला हिंदी समजत नाही, तर मग आपल्याला हे विचारावं लागेल की तुम्ही तुम्ही बाहुबली पाहिला का? म्हणजे सगळ्यांना समजत होता म्हणून पाहिला, राईट? सो मला असं वाटतं की हिंदीमध्ये जाऊयात, जेणेकरून बघा एखाद्याला माहितीही मिळाली. आणि जर त्याला नाहीच येते मराठी, आणि होतं बऱ्याच लोकांना, आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे, तर सरांच्या माहितीमुळे जर का त्याच्या आयुष्यात काहीतरी क्लॅरिटी आली, नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. सर मला असं वाटतं की तुम्ही हिंदीमध्ये कंटिन्यू करा. इट विल बी हेल्पफुल फॉर अ ठीक लॉट ऑफ पीपल. येस. ठीक है, थैंक यू प्रमोद जी. आणि सबको रियली मन से थैंक यू वेरी मच, क्योंकि इस बिजी लाइफ में आपने थोड़ा सा हमारे लिए टाइम निकाला. और मैं बेसिकली एक होम्योपैथ हूँ, और मेरे दो क्लिनिक है, एक कांदिवली में और एक लालबाग में, जो मुंबई में है. और 18 साल से मैं प्रैक्टिस कर रहा हूँ. मेरा इंट्रोडक्शन तो सर ने दे ही दिया है. तो अभी हम मेन टॉपिक पे जाते हैं. तो आपको पता ही होगा कि होम्योपैथी होम्योपैथी होम्योपैथी, मैं जब ये फर्स्ट सवाल पूछता हूँ कि आपको होम्योपैथी के बारे में क्या पता है, तो सब जन बोलते हैं वो साबूदाना वाली गोली आप देते हैं, उतना ही हमें पता है. तो बहुत सारे लोगों को मेरे ख्याल से अभी तक होम्योपैथी क्या है और उसका चमत्कार क्या है वो पता नहीं है. तो इस मैं 5 मिनट में आपको होम्योपैथी के बारे में इंट्रोडक्शन कराऊंगा, और उसके बाद हम होम्योपैथी में कैसे पेशेंट को ट्रीट करते हैं वो मैं आपको समझाने की कोशिश करूंगा. बेसिकली होम्योपैथी ये डॉक्टर सैमुअल हनीमान ने ढूंढ के निकाली है, जो खुद एक एलोपैथिक डॉक्टर थे, एलोपैथिक एमडी डॉक्टर. जब वो अपनी प्रैक्टिस कर रहे थे तब उन्होंने देखा कि एलोपैथी में कंप्लीटली क्योर होता नहीं है. तो वो वहाँ थोड़ा डिससेटिस्फाइड हो गए, और उन्होंने वहाँ ही अपनी प्रैक्टिस स्टॉप कर दी. अब घर तो चलाना है, क्योंकि वो इतने अमीर नहीं थे कि उनका घर अब उनकी जो संपत्ति है उससे चल सकेगा. तो वो वैसे ही बहुत ही इंटेलिजेंट थे, और उनका 8 भाषा के ऊपर बहुत ही अच्छा प्रभुत्व था. तो फिर उन्होंने क्या किया कि बुक्स ट्रांसलेट करने का काम शुरू किया. तो एक बार इंग्लिश टू जर्मन एक बुक थी जिसका नाम था क्यूलेंस मटेरिया मेडिका. ये बुक जब ट्रांसलेट कर रहे थे तब वहां उन्होंने देखा कि एक वनस्पति है जिसको सिंकोना बार्क कहते हैं. उसका अगर आपने जूस पी लिया तो आपको मलेरिया टाइप के सिम्टम्स आते हैं. तो वो चौंक गए. तो वो बोले ये कैसे, क्या ये पॉसिबल है? तो उन्होंने फिर खुद ने ये प्रयोग किया. सुबह शाम वो जूस पीते रहे, और उनको कुछ ही दिनों में मलेरिया टाइप के सिम्टम्स आ गए. वही प्रयोग उन्होंने अपने घर वालों के ऊपर किया, उन्होंने अपने शिष्यों के ऊपर किया, और उन्हों वो सब जो फैमिली और उनके जो शिष्य है उनको भी सेम सिम्टम्स आए. और तभी जाके होम्योपैथी की खोज हो गई. वहां होम्योपैथी का जन्म हुआ. अब होम्योपैथी में हम वनस्पति से, प्राणी से, एक्सरे से, सन रेज से, मून रेज से, दूध से, फिर वो दूध किसका भी हो, इन सभी से, मेटल से, केमिकल से, सभी से हम मेडिसिन बनाते हैं. क्योंकि हर पदार्थ में
कुछ ना कुछ तो मेडिसिनल प्रॉपर्टीज होती है। फिर वो हमारा एक प्रोसीजर होता है जिसे हम पोटेंटाइजेशन कहते हैं। उसके माध्यम से जो हर पदार्थ में एक मेडिसिनल इनहेरेंट प्रॉपर्टी होती है, उस प्रॉपर्टी को हम ऊपर लाते हैं। और फिर ये जो पदार्थ है, ये जो मेडिसिन है, इसके क्या लक्षण है, क्या साइन एंड सिम्टम्स है, ये हम कैसे जान सकते हैं? तो उसका एक सब्जेक्ट है जिसको हम ड्रग प्रूविंग कहते हैं। अब ड्रग प्रूविंग क्या है? ड्रग प्रूविंग ये एलोपैथी में भी होता है, वैसे ही होम्योपैथी में भी होता है। एलोपैथी में अगर आपको ये ड्रग इस डिजीज को अच्छा है, ये समझना है, ये पहचानना है, तो उसकी प्रूविंग किसके ऊपर करते हैं? तो डिजीज पर्सन के ऊपर, जो ऑलरेडी बीमार है, उन लोगों के ऊपर करते हैं। उदाहरण के तौर पर, अगर किडनी डिपार्टमेंट, तो किडनी डिपार्टमेंट में वो चले जाते हैं और ये जो ड्रग है वो किडनी के लिए कितना असरदार है, ये उस ड्रग देख के फिर उसका जो प्रभाव आता है, उसका जो इफेक्ट आता है, वो वहां समझने की कोशिश करते हैं। वैसे ही लोअर एनिमल्स, यानी फिर वो रैट हो गए, यानी जो चूहे है, या जो पिग है जिसे हम सुअर कहते हैं, या मंकीज है, तो ऐसे जो छोटे एनिमल्स है उनके ऊपर प्रयोग करते हैं। अब प्राणी तो बोल नहीं सकते, इसीलिए उनके सब्जेक्टिव सिम्टम्स आते नहीं। तो उनके जो ऑब्जेक्टिव सिम्टम्स है, यानी उनको जब चीर फाड़ करते हैं, फिर ये ड्रग देने के बाद उनके जो अवयव है, यानी ऑर्गन है, उसमें क्या प्रॉब्लम्स आ गई, उनमें क्या आपने बदल देखा, ये सब वो रिकॉर्ड करते हैं। इसीलिए होता क्या है कि इमोशनल लेवल पे ये ड्रग देने के बाद क्या असर होता है, क्या मेंटली असर होता है, ये पता नहीं कर पाते। और हमारी जो बॉडी है वो इमोशंस से बनी है। अगर आपके इमोशन जब डिस्टर्ब होते हैं, तभी आप में डिजीज पैदा होता है। हमारे होम्योपैथी में जब हम ड्रग प्रूविंग करते हैं, वो हेल्दी ह्यूमन बीइंग पे करते हैं, यानी जो निरोगी आदमी है उसके ऊपर करते हैं। निरोगी किसे कहते हैं? जो मेंटली और फिजिकली वेलबींगनेस में है, जो बहुत ही अच्छी कंडीशन में है। जब हम ये ड्रग, ये रेमेडी उस निरोगी आदमी पे देते हैं, यानी मेल्स और फीमेल्स ये दोनों के ऊपर हम सेम टाइम पे ही प्रयोग करते हैं। क्योंकि मेल्स के हार्मोन, यानी पुरुषों के हार्मोन्स अलग है और स्त्रियों के हार्मोन्स अलग है। यानी जो स्त्री है उसको पीरियड्स आते हैं, जो स्त्री का इमोशंस है वो पुरुषों से अलग है। तो ये रेमेडी देने के बाद उनके मेंटल प्लस फिजिकल क्या सिम्टम्स आते हैं, वो सिम्टम्स हम रिकॉर्ड करते हैं। और फिर ये पूरी तरह रिकॉर्ड करने के बाद हम उस रेमेडी को एक वेल प्रूव्ड रेमेडी कहते हैं। अब ऐसे जब सिम्टम्स किसी रेमेडी में रहते हैं, वही सिम्टम्स लेके जब मरीज हमारे पास आता है और ऐसे ऐसे कहता है कि मुझे ये सिम्टम्स है, तो जिस रेमेडी में वो सिम्टम्स है, वो रेमेडी हम उस मरीज को देते हैं, जिससे वो जो मरीज है वो कंप्लीटली ठीक हो जाता है। अब कंप्लीटली ठीक होना यानी क्या? यानी वो मेंटली प्लस फिजिकली वेलबींगनेस में आ जाता है। इसे ही आइडियल क्यूर कहते हैं। उदाहरण के तौर पर मैं समझाता हूँ। समझो, अगर आप तीन भाई हो और तीनों का सर दर्द कर रहा है, तो जो पहला वाला भाई है वो बोलेगा, अरे मेरा सर दर्द कर रहा है ना, ये बहुत ही मामूली चीज है, तो मैं कुछ नहीं करूंगा, ये ठीक हो जाएगा। तो बीच वाला भाई कहता है, अरे यार सिर बहुत दर्द कर रहा है, ये मुझे लाइट सहन नहीं हो रही है, ये आवाज शोर ये बिल्कुल सहन नहीं हो रहा है, मुझे रेस्ट करना है, मुझे कोई डिस्टर्ब मत करो। ये उसके सिर दर्द और प्लस इसके मेंटल सिम्टम्स आ गए। तो तीसरा जो भाई है वो कहता है, अरे यार मैंने ऐसे सुना है कि जब सर दर्द होता है तो शायद ट्यूमर वगैरह हो सकता है, कैंसर हो सकता है। तो ये तीनों का सर दर्द एक ही टाइम पे हो रहा है, लेकिन तीनों की जो रिएक्शन है, जो थिंकिंग प्रोसेस है, वो अलग अलग है। तो ऐसे जो सिम्टम्स जिस रेमेडी में होते हैं, वो रेमेडी हम उस मरीज को देते हैं। यानी इन तीन भाइयों की रेमेडी उस समय की अलग अलग होगी, और ये जब रेमेडी हम देंगे तब वो मरीज कंप्लीटली ठीक हो जाता है। और इसे ही आइडियल क्यूर कहते हैं। अब होम्योपैथी के बारे में कुछ मिसकंसेप्शन है कि होम्योपैथी बहुत लेट असर करती है, ये बहुत स्लो है। ये बिल्कुल गलत है। इस दुनिया में सबसे फास्ट एक्टिंग जिस मेडिसिन की होती है,
वो होती है, मेरा आवाज बहुत कम आ रहा है? हेलो, आवाज कम है? ठीक आ रहा है? ओके। तो ऐसे, तो होम्योपैथी में, होम्योपैथी इस दुनिया की सबसे फास्ट एक्टिंग मेडिसिनल सिस्टम है। अब फास्ट एक्टिंग यानी क्या? जैसे ही आप होम्योपैथी मेडिसिन लेते हो, उस समय ही उसकी एक्शन स्टार्ट हो जाती है। यानी आपको रिजल्ट कुछ सेकंडों में ही आना शुरू हो जाता है। लेकिन हमारे पास जो मरीज आता है, वो बहुत सालों के बाद आता है, सब जगह से घूम फिर के आता है। उसको एक 4-5 साल होते हैं, फिर वो बोलते हैं कि चलो होम्योपैथी ट्राई करते हैं, या होम्योपैथी में इसका बहुत अच्छा इलाज है, तो हम होम्योपैथी लेंगे। तो ऐसे जो 4-5 साल वाले जो तकलीफें है, वो कंप्लीट निकलने के लिए, क्योर होने के लिए कुछ ना कुछ तो टाइम देना जरूरी है। तब वो जाके मरीज कंप्लीटली ठीक होता है। लेकिन वही, अगर आपको फीवर है, या आपको पेन है, लूज मोशन है, कुछ भी है, तो वही 2 दिन से चल रहा है, तो हम 2 मिनट से 2 घंटे के अंदर वो वहां ही ठीक कर देते हैं। यही होम्योपैथी का चमत्कार है। अब बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक मैं आपको समझाने जाऊंगा, और वो है साइकोडायना। अब होम्योपैथी में कंप्लीट क्यूर क्यों होता है, इस बारे में मैं आपको समझाने की कोशिश करता हूँ। साइकोडायनेमिक क्या होता है? कि जब हम प्रेजेंट, प्रीडोमिनेंट, परसिस्टेंटली जो विचार करते हैं, वैसी ही घटना हमारी जिंदगी में होती है। जैसे कि अभी समझो, बहुत सारे डिजीज है। ओके, अभी हमारा जो पूरा शरीर बना है, वो इमोशन से बना है, भावना से बना है। जो हमारा छोटा मगज होता है, उसे हम कहते हैं, यानी स्मॉल ब्रेन, हाइपोथैलेमस, वो पूरा इमोशन से बना है। हमारे शरीर की प्रत्येक पेशी, प्रत्येक सेल्स, हर एक सेल्स, ये इमोशन से भरी हुई है। जब हम इमोशनली डिस्टर्ब हो जाते हैं, यानी किसी ने मुझे कुछ कह दिया, या हमारी माँ मर गई, या मुझे बिजनेस में लॉस हो गया, जब मैं इस गहरे दुख के खाई में चला जाता हूँ, तब फिर मैं कहाँ ना कहाँ तो वहाँ इमोशनली डिस्टर्ब हो चुका हूँ। और जब ये विचार मेरे बार 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 मन में आते हैं, तब इसके विपरीत परिणाम, यानी इसके जो बहुत ही निगेटिव परिणाम मेरे शरीर में आ जाते हैं, और वहां से ही डिजीज शुरू हो जाता है। उदाहरण के तौर पे मैं बोलता हूँ, अभी समझो बहुत सारे लोगों को डायबिटीज हो चुका है। आजकल डायबिटीज बहुत ही कॉमन है। अब डायबिटीज में होता क्या है? डायबिटीज में बहुत ज्यादा भूख लगती है, बहुत ज्यादा प्यास लगती है, और ये बहुत ज्यादा यूरिन को भी बार बार उसको जाना पड़ता है। लेकिन ये जो पेशेंट है, ये इतना खाना खाने के बाद भी, इतना पानी पीने के बाद भी, आप देखोगे तो इसका वजन बहुत घटता चला जाता है। यानी क्या है? ये दिल मांगे मुंह, यानी ये मोह माया है, इसके जाल में अटका है। उदाहरण के तौर पर, आज मेरे पास 1 BHK है, तो मुझे 2 BHK पाए चाहिए। आज मेरे पास 2 BHK है, तो मुझे 3 BHK चाहिए। तो ये जो डिमांड है उसके अंदरूनी, ये बहुत बढ़ती ही चली जाती है, बढ़ती ही चली जाती है। और उससे क्या होता है कि ये मेरी डिजायर कंप्लीट करने के पीछे मैं लग जाता हूँ। ये मेरा गोल अचीव करने के लिए पीछे, ये मेरा ड्रीम अचीव करने के पीछे मैं भागते रहता हूँ, भागते रहता हूँ। और उससे क्या होता है कि जिंदगी में जो बहुत ही इंपॉर्टेंट चीज है, वो मैं भूल जाता हूँ। और वो इंपॉर्टेंट चीज क्या है? वो है मेरी अच्छी नींद। अगर आप अच्छी नींद नहीं लोगे, तो फिर आपको प्रॉब्लम आ सकती है। दूसरा है अच्छा खाना। अगर आपने संतुलित आहार नहीं लिया, घर का अच्छा खाना, वो भी टाइम पे नहीं लिया, तो आपको ऐसी डिजीज होने ही वाली है। और तीसरा बहुत ही इंपॉर्टेंट, एक्सरसाइज। अगर मैं खुद के लिए योगा, मेडिटेशन, वॉक, ऐसे कुछ भी नहीं कर रहा हूँ, सिर्फ काम के पीछे भाग रहा हूँ, का कभी कुछ भी खा रहा हूं, तो फिर मुझे डायबिटीज होने की ज्यादा, बहुत ही पॉसिबिलिटीज है। अब साइकोडायनेमिकली मैं कैसे अफेक्ट होता हूँ? अब डायबिटीज में होता क्या है कि जिंदगी का जो स्वीटनेस है, वो चला जाता है। अभी स्वीटनेस क्या होता है? मराठी में बोलते हैं कि नात्यामधला गोडवा, यानी रिलेशन में जो स्वीटनेस होती है, वो चले जाती है। अब मैं एक आपको सिचुएशन बताता हूँ। समझो, दो भाई है, उनकी, उनके पिताजी की जमीन है गांव में।
अब बंटवारा हो रहा है। तो एक भाई ने पिताजी को कुछ बहुत ही अच्छा पटा लिया कि मुझे इतना इतना चाहिए और उसको सिर्फ उतना ही दे दो, और पिताजी भी मान लिए। फिर ये जो दूसरा भाई है, इसको ऐसे लगता है कि मेरे ऊपर अन्याय हो रहा है और ये कुछ एक्सप्रेस नहीं कर पा रहा है। ये मन ही मन में बहुत ही निराश हो चुका है। तो ये खुद को समझ रहा है कि मेरे ऊपर बहुत इनजस्टिस हो रहा है, बहुत अन्याय हो रहा है। और फिर इसी कारण क्या होता है, उसको डायबिटीज होता है। दूसरा डायबिटीज का कारण क्या है? फाइनेंशियल इनसिक्योरिटी। बहुत बार लोगों को जब ये फाइनेंशियल इनसिक्योरिटी आती है, तब डायबिटीज होने की ज्यादा चांसेस होते हैं। क्योंकि क्या होता है कि हमारे ब्लड में जो शुगर लेवल है वो बढ़ जाती है, क्योंकि हमारी जो इंटेंस इमोशनल एनर्जी है वो ज्यादा खर्च हो जाती है, और उसको कॉम्पेंसेट करने के लिए कार्बोहाइड्रेट्स ब्लड में आ जाते हैं, और इसी वजह से ब्लड शुगर ज्यादा रिलीज हो जाती है हमारे खून में, और फिर ये डायबिटीज जैसी शिकायत हमें आ जाती है। तो जब हमें फाइनेंशियल इनसिक्योरिटी आ जाती है, मेरे पास पैसा नहीं है, मैं कैसे कर सकता हूँ। अब इसका बहुत ही अच्छा उदाहरण मैं बताता हूँ। बहुत सारे लोगों को जब कोविड-19 आया था, तो बहुत ही फाइनेंशियल इनसिक्योरिटी आई थी, क्योंकि उनकी जो बिजनेस है वो पूरी तरह बंद हो चुके थे। स्पेशली जो ट्रैवलिंग की बिजनेस होते हैं, ये पूरी तरह ठप हो गए थे। वो इंडस्ट्री तो कंप्लीटली कोलैप्स हो गई थी। तो जब वो आदमी ऐसे विचार करता है कि अब मेरा कैसे होगा, अब सब जगह लॉकडाउन हो चुका है, जो मेरी सेडेंट्री लाइफस्टाइल है, जो मेरी लाइविश लाइफस्टाइल है, वो मैं कैसे जी पाऊंगा। मेरे बेटे को मुझे यूएस भेजना था, अब मैं कैसे भेज पाऊंगा। अब मेरे फ्यूचर का क्या, मेरी जो फैमिली है उसका क्या होगा। ये जो स्ट्रेस उसके मन पे आते जाता है, ये स्ट्रेस से उसको डायबिटीज होने की ज्यादा पूरी पॉसिबिलिटी हो सकती है। अब पैसा तो बहुत ही इंपॉर्टेंट चीज है, लेकिन आजकल क्या होता है कि इस मटेरियल चीजों के पीछे भागने से हम जिंदगी में जो इंपॉर्टेंट चीजें हैं, उदाहरण के तौर पर जो लव है, जो रिलेशनशिप है, वो फ्रेंडशिप है, वही हम भूल जाते हैं। देखो, मटेरियल चीजें हमें टेम्पररी सेटिस्फैक्शन दे सकती, टेम्पररी सुख दे सकती है, लेकिन आनंद दे नहीं सकती। लेकिन आनंद जो होता है वो परसिस्टेंट होता है, और वो जो इनर स्वीटनेस, जो इनर आनंद आता है, अंदरूनी आनंद अंतर मन से आता है, वही इंपॉर्टेंट है। क्योंकि इससे आपको मन में शांति पैदा होती है, हार्मनी पैदा होती है, सुख मिलता है। और यही इंपॉर्टेंट चीज अगर आपकी जिंदगी से चली जाती है, क्यों? क्योंकि आप मटेरियल चीजों के पीछे भाग रहे हैं, मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, और ये कंप्लीट करने के पीछे, ये ड्रीम कंप्लीट करने के पीछे आप आपकी जो जिंदगी में जो बहुत ही इंपॉर्टेंट चीजें वो भूल जाते हैं। तब डायबिटीज होने की ज्यादा शक्यता होती है, बहुत ही पॉसिबिलिटी होती है। तो ऐसी कुछ चीजें हैं जिसकी वजह से डायबिटीज हो सकता है। दूसरी मैं आपको एक बात बताता हूँ। आजकल हाइपोथायराइडिज्म बहुत ही कॉमन है। अगर आपने देखा कि हाइपोथायराइडिज्म, अगर 6 लोग हैं, स्पेशली वुमन से, स्त्री है, तो उसमें से एक को ये हाइपोथायराइडिज्म होता ही। अब इसके पीछे का राज क्या है? इसके पीछे साइकोडायनामिक ऐसे होता है कि मेरा ये ड्रीम है, लेकिन मैं ये ड्रीम अचीव नहीं कर पाऊंगा, क्योंकि मुझे जो जिंदगी में करना है वो मैं कर नहीं पा रहा हूँ। दूसरा है कि ये मेरा ड्रीम है, लेकिन ये ड्रीम अचीव करने के लिए मेरे लाइफ में बहुत ऑब्स्टेकल्स है, बहुत अड़चने आ रही है। तीसरा है कि मुझे इंजीनियरिंग में जाना है, लेकिन मेरे माता पिता मुझे हॉस्टल नहीं भेज रहे, इसलिए मुझे यहाँ ही रहना पड़ा। चौथा है कि मुझे इस लड़के से शादी करनी थी या इस लड़की से शादी करनी थी, लेकिन मेरी जबरदस्ती से दूसरी जगह शादी कर दी। हाइपोथायराइडिज्म। तो हाइपोथायराइडिज्म जब आपका जो ड्रीम है वो जब अचीव नहीं कर पाते,
तब आपको हाइपोथायराइडिज्म होने की ज्यादा पॉसिबिलिटी होती है। क्योंकि थायराइड क्या है, थायराइड जो हार्मोन होता है वो आपके ग्रोथ, मेटाबॉलिज्म, ये सब चीजें है वो संभालता है, लाइफ में एक स्मूथनेस लाता है। जब लाइफ की स्मूथनेस ही चली जाती है, जब लाइफ की ग्रोथ थम जाती है, अभी ग्रोथ यानी क्या, एम्बिशन यानी मेरा ड्रीम, ये ड्रीम में ही कुछ प्रॉब्लम आ जाती है, इसमें अड़चने आ जाती है, ये ड्रीम में कंप्लीट नहीं कर सकता, जब ये ऐसी फीलिंग बढ़ने लगती है, उसका स्ट्रेस आ जाता है, तब हाइपोथायराइडिज्म हो सकता है। अब एक मैं कॉमन एग्जांपल देता हूँ। हम भारत में रहते हैं और भारत पुरुष प्रधान संस्कृति वाला देश है। अब भारत में बहुत बार ऐसे होता है, पहले के जमाने में, अभी ऐसा होता नहीं है, अभी की भी मैं बात बताऊंगा हाइपोथायराइडिज्म की। लेकिन पहले होता था क्या, कि जो स्त्री होती थी यानी जो बहू होती थी, उसको घर में बोलने की ज्यादा परमिशन नहीं होती थी। यानी घर के जो मैटर है, इंपॉर्टेंट मैटर है, उसमें तुझे बोलना नहीं है, तू चुप बैठ, तुझे मुंह खोलना नहीं है, तुझे कुछ समझता नहीं है। जब ऐसे उसकी इंसल्ट की जाती थी, या उसको जो चाहिए वो एक्सप्रेस नहीं कर पाती थी, तो प्रॉब्लम कहाँ आती थी, यहाँ। वो आवाज ही अपनी बाहर नहीं निकाल रही थी, तो थायराइड में प्रॉब्लम आती थी, तो वहां हाइपोथायराइडिज्म होता था। लेकिन अब हाइपोथायराइडिज्म इस जमाने में क्यों इतना ज्यादा महत्वपूर्ण हो गया है, यानी क्यों इतना बढ़ने लगा है, क्योंकि भले ही हम कितने भी मॉडर्न हो, लेकिन हम भारत में रहते, हम में भारत का बीज है, हमें, हमारे में भारत की संस्कृति का बीज है। अब जो गर्ल्स होती है वो बहुत अच्छी एजुकेशन लेती है, अपने पैरों के ऊपर खड़ी होती है, उनका भी कुछ ड्रीम होता है कि मुझे जिंदगी में ये करना है, मुझे ये करियर करना है। एट द सेम टाइम उसको क्या रहता है कि मुझे घर भी अच्छी तरह संभालना है, तो मेरा करियर भी अच्छा करना है और मेरा घर भी अच्छी तरह मुझे संभालना है। ये दोनों के बीच में है ना, उसको टाइम मिलता नहीं है, और ये टाइम के चक्कर में ये बेचारी फंस जाती है, पीस जाती है, और उसकी वजह से भी हाइपोथायराइडिज्म हो सकता है। तो ये जब कंटिन्यूअसली प्रोसेस आपके मन में चलती रहती है, तब इसका निगेटिव इम्पैक्ट हमारे बॉडी पे होता है। अब तीसरी चीज मैं आपको बताता हूँ। आजकल बहुत सारे लोगों को नी की तकलीफ होती है, नी यानी घुटनों की बहुत सारी तकलीफें आजकल देखी जाती है। बहुत सारे लोग घुटने यानी जो नी रिप्लेसमेंट है उसमें चले जाते हैं। अभी नी ज्वाइंट क्या है, नी ज्वाइंट क्या है, नी फ्लेक्जन एक्सटेंशन, नी क्या है, इंडिपेंडेंस, यानी मैं अपने बलबूते पे ऊपर खड़ा हूं, मैं स्वतंत्र हूं। नी क्या है, नी डाउन, यानी क्या, मैं झुक सकता हूँ। नी क्या है, बेंड डाउन। नी क्या है, फ्री मूवमेंट। तो ये सब चीजें क्या दर्शाती है, कि मैं फ्री हूं, मैं एक्सटेंशन, इंटरनल रोटेशन ये सब कर सकता हूँ, मैं फ्लेक्सिबल हूँ, ये सब चीजें ये दर्शाता है। मैं इंडिपेंडेंट हूँ, मैं किसके ऊपर डिपेंडेंट नहीं हूँ। लेकिन इस नी जॉइंट में ऑस्टियोआर्थराइटिस क्यों होता है? अभी ऑस्टियोआर्थराइटिस यानी क्या, कि नी जॉइंट में डीजनरेशन प्रोसेस चालू होती है। यानी नी जॉइंट का जो कार्टिलेज होता है और वो बोन, जो वहां का हड्डी होता है, वहां ब्रेक डाउन हो जाता है, और उसके वजह से स्टिफनेस आ जाता है और पेन चालू हो जाता है। जब आप आपके मन के खिलाफ किसी के सामने सरेंडर हो जाते हो, उदाहरण के तौर पर, अगर आप किसी लड़ाई में हो, यानी पहले के जमाने में, आजकल भी लड़ाई चलती है, घर में चलती है, ऑफिस में चलती है, तो जब आप लड़ाई में आपके शस्त्र नीचे रख देते हो, सामने वाले के, यानी जो अपोजिट पार्टी है उसके सामने जब आप झुक जाते हो, आपके मन के खिलाफ आप सरेंडर होते हो, उस सिचुएशन में आप हेल्पलेस फील करते हो, मैं कुछ नहीं कर पाऊंगा, तभी आपको नी ज्वाइंट की प्रॉब्लम आती है। ये सिंपल उदाहरण। जब आप आपके मन के खिलाफ, यानी आपके विल और अंडरस्टैंडिंग के खिलाफ कोई भी चीज करते हो, तब आपको पेन होता है। जब आप होल हार्टेडली, मन से, उस परिस्थिति को स्वीकार करते हो,
जब किसी के सामने झुकना है, सरेंडर करना है, तब आप होल हार्टेडली करते हो। हाँ बाबा ठीक है, ये सिचुएशन है, जिंदगी में ऐसे होता है। जब ये स्वीकार करते हो, तब आपको नी ज्वाइंट की प्रॉब्लम नहीं आई। लेकिन आपको झुकना ही नहीं है, क्योंकि नी क्या है, एक रिलेशन क्या है, सेल्फ प्राइड भी आता है। नी क्या है, तो एक ईगो भी आता है। जब आप ईगो, आपके ईगो के खिलाफ जा रहे हैं, नहीं मैं नहीं झुकूंगा, मैं सरेंडर नहीं होऊंगा, तो क्या होता है, धीरे धीरे उस नी ज्वाइंट में जो साइनोवियल फ्लूइड होता है वो कम होने लगता है। वहां क्या होता है, वहां के जो बोन्स है वो बढ़ने लगते हैं, और वो आपके नी को हर्ट करते रहते हैं। और वैसे ही आपका जो नी जॉइंट है वो धीरे धीरे डीजनरेट होना शुरू कर देता है, और फिर आपको नी जॉइंट की तकलीफें शुरू हो जाती है। अब इसमें भी प्रकार है, किसी का राइट नी का प्रॉब्लम आता है, किसी को लेफ्ट नी का प्रॉब्लम आता है। अब हमारा जो शरीर है वो राइट और लेफ्ट, ये दोनों में डिवाइड है। अब राइट क्या प्रेजेंट करता है, तो राइट प्रेजेंट करता है आपका पार्टनर। फिर वो आपका पार्टनर बिजनेस पार्टनर हो, या आपका लाइफ पार्टनर हो, हस्बैंड वाइफ, या बॉस, कंपनी, पैसा, रिलेशनशिप, ये सब राइट, ये हमारा जो बॉडी है वो रिप्रेजेंट करता है। यानी राइट कान, राइट आई, राइट नॉस्ट्रिल्स, राइट लेग, राइट नी, राइट टेस्टिकल, राइट हैंड, राइट शोल्डर। ये जब प्रॉब्लम में आती है, तो हम पेशेंट को ये पूछते हैं कि आपका आपके पति के साथ कैसे रिलेशन, कंपनी में कुछ प्रॉब्लम है आपको आपके बॉस के साथ। तब वो बोलता है अरे आपको कैसे पता चला। हाँ, अभी समझो फॉर एग्जाम्पल, ये शोल्डर है, शोल्डर क्या रिप्रेजेंट करता है, शोल्डर रिप्रेजेंट करता है कि आप में कितना दम है। शोल्डर रिप्रेजेंट करता है कि आप में कितनी स्ट्रेंथ है। जब ऑफिस में आपको कुछ वर्क दिया जाता है और वो आपसे संभाली नहीं जाती, या उसका जो बोझ है वो आप ले नहीं पाते, और आपको कोई सपोर्ट करने वाला भी नहीं है, तो आपका राइट ये जो शोल्डर है ना प्रॉब्लम में आ सकता है। या आपने रिस्पॉन्सिबिलिटी ली है, लेकिन उसमें बहुत अड़चने आ रही है, कोई ना कोई तो कुछ तो बोलते हैं ना उंगली कर रहा है, और आप कुछ कर नहीं पा रहे, आप में प्रॉब्लम राइट शोल्डर में आ सकती है। राइट आई में जब प्रॉब्लम क्यों आती है, क्योंकि आई आई का काम क्या है, दृष्टि, देखना। आपके सामने ऐसी चीजें हो रही है, यानी आपका पति ठीक से व्यवहार कर नहीं रहा है, आपके साथ बिहेव नहीं कर रहा है, तो आपको राइट आई की प्रॉब्लम आ सकती है। यानी मुझे वो चीजें देखनी ही नहीं है अब जिंदगी में, राइट आई में प्रॉब्लम आ सकता है। राइट लेग में कब प्रॉब्लम आ सकता है, लेग क्या रिप्रेजेंट करता है कि मुझे जिंदगी में आगे बढ़ना है, लेकिन जब आपको आगे बढ़ना है लेकिन कोई रोक रहा है, और कौन रोक रहा है, तो आपका पार्टनर रोक रहा है, तब आपको राइट लेग में प्रॉब्लम आ सकती है। अब लेफ्ट बॉडी क्या दर्शाती है आपको, लेफ्ट बॉडी दर्शाती है आपका बेटा, आपकी बेटी। लेफ्ट दर्शाता है आई मी माई सेल्फ। ये तीनों में जब प्रॉब्लम आती है, तब आपको लेफ्ट साइड में प्रॉब्लम आ सकती है। डॉक्टर साहब, मेरा बेटा है ना, वो मेरा कुछ सुनता नहीं, बस बहू की सुनते रहता है। अब मुझे ऐसे लगता है कि अब जिंदगी में नहीं रहना, यही बात अब अच्छी हो चुकी है, मैं क्या करूं। अब मुझे घर से बाहर भी वो निकलने नहीं देते। पहले मैं मेरे सहेली के साथ कहाँ भी जाती थी, लेकिन अब बोलते हैं कि बहुत खर्चा होता है, तू कहाँ बाहर मत निकल। बस वहां आपको लेफ्ट नी में प्रॉब्लम आ सकती है। क्योंकि नी जॉइंट का प्रॉब्लम कब आता है, लेफ्ट नी में, जब आपको फ्री मूवमेंट दी नहीं जाती। उदाहरण में हम कोविड का एक उदाहरण लेंगे, कि बहुत सारे बुजुर्ग लोगों को नी जॉइंट का प्रॉब्लम कोविड में आ गया है, और उसके बाद उसके जो सिम्टम्स है वो देखने मिल रहे हैं। क्यों, क्योंकि कोविड में क्या हुआ, कि जो यंग जनरेशन है, या उसके जो सन या जो डॉटर है, उन्होंने कहा आपको घर से बाहर नहीं निकलना है, आपको घर में ही बैठना है। वो उनके अच्छे के लिए कह रहे थे, लेकिन जब आदमी बूढ़ा हो जाता है वो कहता है
यार मुझे बाहर निकलना है, मुझे थोड़ी फ्रेश हवा लेनी है, मैं घर बैठ बैठ के बोर हो चुका हूँ। लेकिन ये जब मन के खिलाफ अपने बेटा या बेटी के कारण घर में ही 24 घंटे बैठे थे, उसके बाद उनको नी ज्वाइंट की प्रॉब्लम शुरू हो गई। तो नी ज्वाइंट रिप्रेजेंट करता है फ्री मूवमेंट। री नी ज्वाइंट रिप्रेजेंट करता है कि आपके शरीर का पूरा भार किसके ऊपर रहता है, तो आपकी नी ज्वाइंट पे रहता है। ये भार जब संभाला नहीं जाता, फिर वो पैसे का हो, रिस्पॉन्सिबिलिटी का हो, कोई भी हो, और किसके कारण, राइट में है तो पार्टनर के कारण, नौकरी के कारण, लेफ्ट में है तो आपका बेटा बेटी, फ्रेंड्स, इसके कारण नहीं होता है, लेफ्ट नी में प्रॉब्लम या खुद के बारे में होता है, लेफ्ट में प्रॉब्लम आ सकता है। तो ये नी जॉइंट के बारे में हमने साइकोडायनामिक देखा। वैसे फेस में भी होता है, बहुत सारे जो यंग लोग होते हैं ना, जब वो प्यूबर्टी में आते हैं, यानी जो मराठी में बोलते हैं तारुण्य, यानी जवानी में आते हैं, तभी हमें पिंपल्स आते थे। अब पिंपल्स आना एक हार्मोनल चेंज है, लेकिन सबको आते हैं, नहीं आते। अडोलसेंट में, यानी जब जवानी में जब बच्चा आता है, तब उसको ऐसे लगता है कि मेरी खुद की आइडेंटिटी होनी चाहिए, लोग मुझे मेरे नाम से पहचानने चाहिए, मेरे माँ बाप के, उनके नाम से मेरी आइडेंटिटी नहीं होनी चाहिए। जब ये खुद की आइडेंटिटी खोजने लगता है, वैसे जीने लगता है, लेकिन जब उसको वैसे जीने नहीं देते, सबके सामने उसकी बेइज्जती कर देते, इंसल्ट कर देते, उसको क्रिटिसाइज कर देते, तब क्या होता है, तब इसके आइडेंटिटी की धज्जियां उड़ जाती और इसको पिंपल्स आना स्टार्ट हो जाते। बहुत सारे लोग देखेंगे आप, उनका चेहरा पूरा पिंपल से भरा हुआ होता है। ये क्यों होता है? इसका पहला कारण है, जब आपको लविंग रिलेशनशिप में किसी ने रिजेक्ट कर दिया, नकारा, किसी ने आपको फंसा दिया, धोखा दे दिया, तब आपको पिंपल्स आना शुरू हो जाता है। दूसरा है, किसी ने आपको क्रिटिसाइज किया, तेरी वजह से ऐसे हुआ, तूने ऐसे काम किया। ये जो क्रिटिसाइज है ना, उसके वजह से भी आपको पिंपल्स आ सकते हैं। बहुत लोगों को ऐसे नाक पे ही सिर्फ पिंपल्स आते हैं। अभी नाक क्या है? ये सेल्फ प्राइड है, सेल्फ एस्टीम है। जब आपकी सेल्फ एस्टीम की, सेल्फ प्राइड की धज्जियां उड़ा देते हैं ना लोग सबके सामने, तब आपके ये नाक के ऊपर पिंपल्स आते हैं। या चार लोगों के सामने मेरी बेइज्जती कर दी, अब मेरा क्या मान सम्मान रहेगा? पिंपल्स। तो हर एक चीज, ये साइकोडायनामिक्स है, यानी हम क्या विचार करते हैं, उसका एक्सप्रेशन क्या होगा, उसके ऊपर निर्भर करते हैं। आजकल बहुत सारे आईवीएफ क्लिनिक खुले हैं, यानी बच्चे लोगों को हो ही नहीं रहे, पहले ऐसे नहीं था। ये क्यों होता है? देखो बहुत सारे इसमें, आज के जमाने में प्रॉब्लम क्या है, आज के जमाने में हर एक आदमी अपने ड्रीम्स अचीव करने के पीछे भाग रहा है। यानी क्या, मटेरियल थिंग्स के पीछे, जैसे मैंने अभी कहा, प्यार नहीं है, बस मटेरियल चीजें चाहिए, गाड़ी बंगला पैसा, मेरा करियर। तो जब आदमी सोचता है कि अब ऐसी सिचुएशन अभी नहीं है कि मैं फाइनेंशियल स्टेबल नहीं हूं, तो फिर मैं क्यों फादर बनूं, क्यों मदर बनूं, तो वो कितनी भी फिर बाद में ट्राई कर ले, बच्चा होता नहीं। क्योंकि जब शादी होती है, तब माँ बाप बोलते हैं या घर के बुजुर्ग बोलते हैं कि पहले 1 साल के अंदर बच्चा होना चाहिए। तो ये यंग कपल सोचते हैं कि इनको क्या पता, आजकल कितनी कंपटीशन है, कितने खर्चे हैं, वो उनकी बात सुनते नहीं। क्योंकि नेचर है, निसर्ग है, वो नेचर नेचुरली देने की कोशिश करता है, लेकिन आप नहीं ले रहे हो। और जब आप ट्राई करते हो तो नेचर बोलता है, जब मैं दे रहा था तू नहीं ले रहा था, तो अभी रह गया, बस अब तू ट्राई कर ले। कुछ नहीं होता है। दूसरी बात ऐसी होती है कि बहुत सारे घरों में उतनी जगह होती नहीं, यानी सेक्सुअल रिलेशन करने में, क्वेश्चन करने में उतनी जगह होती नहीं, करेंगे कहाँ एक्ट। तो वो जो लेडी सोचती है कि ऐसे माहौल में मैं मेरी कैसी, मला आहे ना माणसं कमी आहे. हेलो, इसका तो माइक चालू है।
तो वो लेडी सोचती है कि ऐसे इस जगह में मैं कैसे अपना बच्चा पैदा करूं। तीसरी कंडीशन होती है कि जो फादर इन लॉ होते हैं, यानी जो ससुर होते हैं, वो पी के आते हैं और घर में सबको डांटते रहते हैं, मारते हैं। ऐसे भयानक सिचुएशन में वो कैसे अपने बच्चे को जन्म दे सकती है? नहीं दे सकती। चौथा होता है कि उसकी जो शादी है वो उसके मन के खिलाफ की जाती है, यानी वो जो पार्टनर होता है उसे पसंद ही नहीं होता, या किसी दूसरे के साथ चक्कर चलता है, लेकिन माँ बाप उसकी शादी उसके साथ नहीं कराते। तो वो जो अटैचमेंट होनी चाहिए वो होती ही नहीं है, और उसके वजह से इनफर्टिलिटी आती है। यानी जो स्पर्म है वो ओवा के साथ उसका मिलन ही होता नहीं, वो भेद ही नहीं पाता, वो हार्मोन उतने अच्छे सीक्रेट होते ही नहीं है। भले रिपोर्ट्स कितने नॉर्मल हो, लेकिन तभी भी ये कंसेप्शन होता नहीं है, बच्चा होता नहीं। बहुत बार तो ऐसे होता है कि मेल्स में यानी पुरुष में प्रॉब्लम आती है, स्पर्म काउंट कम होता है, लेकिन ये दुनिया क्या करती है, उस वुमन को ही दोषी मानती है। क्योंकि मेल्स जो होते हैं वो एक्सप्रेस करते ही नहीं है, नहीं मुझ में कुछ कमी ही नहीं है, मुझ में कुछ प्रॉब्लम ही नहीं है, ऐसे बोलते रहते हैं। और पूरा इसका क्रिटिसिज्म किसको झेलना पड़ता है? उस वुमन को झेलना पड़ता है, उस स्त्री को झेलना पड़ता है। और यही उसकी बेचारी की सैडनेस है, यही दुख भरी जिंदगी है। और जब ऐसी क्रिटिसिज्म उसको मिलते हैं तो ये विशियस साइकिल है, तब उसका इनडायरेक्टली परिणाम उसके यूट्रस पे पड़ता है। और इसके वजह से ही उसको इनफर्टिलिटी की शिकायत आती है। और वैसी मेल्स में भी आती है, क्योंकि मेल्स यानी जो पुरुष है वो आजकल मटेरियल चीजों के पीछे इतने भागने लगे हैं कि उनको जो एक प्यार से संबंध रखना है वो होता ही नहीं है। स्ट्रेस इतना होता है कि लिबिडो कम हो जाते हैं, सेक्सुअल डिजायर ही नहीं होती। और उसके वजह से इनफर्टिलिटी के आप आईवीएफ क्लिनिक देखेंगे तो आजकल ये बढ़ने लगे। तो इन शॉर्ट क्या है कि जब हम होम्योपैथी देते हैं तब उनमें क्या होता है, एक बैलेंस आ जाता है, एक हार्मनी पैदा होती है, एक वाइटल फोर्स उनका डिस्टर्ब हुआ होता है, वो कंप्लीटली अब हार्मोनियस स्टेट में आ जाता है। और इसके वजह से जब आप होम्योपैथी लेते हो तब आप एक ट्रैंक्विलिटी स्टेज में आते हो, जिसके वजह से आपके मन को, बॉडी को पूरी तरह शांति मिलती है, आप हार्मोनी में आ जाते हो। अब होम्योपैथी का चमत्कार मैं आपको बताता हूँ, और फिर मैं आपका ये जो लेक्चर है वो मैं खत्म करता हूँ। होम्योपैथी सिर्फ आपको फिजिकली ठीक नहीं करती, होम्योपैथी आपको मेंटली, सोशली, इकोनॉमिकली, स्पिरिचुअली हर तरह आपको वेलबींगनेस में लाती है, आपको ठीक कर देती है। मेरे पास, मैं आपको दो उदाहरण देता हूँ जो मैं हर समय किसी को समझाना हो तो मैं देता हूँ। एक मरीज आई थी जिसको हेडेक हुआ था, यानी सर दर्द करता था। तो मैंने पूछा कि ऐसे क्या आपकी जिंदगी में टेंशन आ गई कि जिसकी वजह से ये सर दर्द चालू हुआ? तो उसने कहा, डॉक्टर 6 महीने पहले मेरा डाइवोर्स हो गया, उसके बाद ये प्रॉब्लम शुरू हो गई। उसको मैंने मेडिसिन दी, और उस मेडिसिन देने के बाद उसका सर दर्द तो ठीक हो गया, लेकिन कुछ ही दिनों में उसकी वापस दूसरी शादी हो गई। अब दूसरा मैं उदाहरण बताता हूँ। एक मरीज आया था जिसको बार बार एसिडिटी की शिकायत होती थी। जब मैंने इसकी हिस्ट्री ली तब मुझे पता चला कि जब ये अपने बिजनेस में लॉस हो चुका, उसके बाद जो इसको टेंशन आ गया, उस टेंशन के बाद ही इसको एसिडिटी की शिकायत हुई। उसको मैंने होम्योपैथिक रेमेडी दी, इसका एसिडिटी कंप्लीटली ठीक हो गया। लेकिन उसके साथ ही उसका जो बिजनेस है वो भी अच्छी तरह चलने लगा। मेरे पास ऐसे भी विद्यार्थी आते हैं, यानी जो पेरेंट्स से लेके आते हैं, पेरेंट्स कहते हैं कि इसने साल भर कुछ पढ़ाई नहीं की, अब परीक्षा को सिर्फ 2-3 महीने बाकी है, कुछ तो करो। ऐसे विद्यार्थी को भी जब हम मेडिसिन देते हैं तब उन्हें बहुत ही अच्छे मार्क्स आते हैं। मैं कल का एक आपको उदाहरण बताता हूँ। 2 दिन पहले मेरे पास एक मरीज आया था, उसने कहा, वो मरीज नहीं था लेकिन उसको एक फियर थी
उसको ब्लड डोनेशन करना था। डॉक्टर, जब भी मैं उस ब्लड को देखता हूँ, किसी की भी ब्लड को, फिर मेरा हो या किसी का हो, मुझे चक्कर आ जाती है, मुझे बहुत डर लगता है। और इसके कारण मैं कभी भी ब्लड डोनेट कर नहीं पाया, लेकिन मुझे इस बार करना ही है। तो वो आप कुछ तो करो। मैंने उसको मेडिसिन दी, उसने ब्लड डोनेशन किया और मुझे मैसेज किया। मुझे बिल्कुल चक्कर नहीं, मैं बिल्कुल घबराया नहीं, और बहुत ही पीसफुली मैंने ब्लड डोनेट किया। थैंक यू वेरी मच। सो यही होम्योपैथी का चमत्कार। सो प्रमोद जी, थैंक यू वेरी मच, आपने ये मुझे चांस दिया, संधि दी। थैंक यू वेरी मच। अब किसके कुछ सवाल होंगे तो प्लीज आप पूछ सकते हैं। येस, थँक्यू सो मच. सरांनी एकदम शॉर्ट अँड स्वीट मध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. सो आता आपण प्रश्नांकडे जाऊयात, कारण सर आज आपल्याला भेटलेले आहेत, तर नक्कीच तुम्हाला या बाबतीत खूप सारे प्रश्न असतील. सो आपण प्रश्न विचारूयात सरांना. बॅच थेरपी काय असते सर? बॅच थेरपी बद्दल सांगा. बॅच थेरपी ऍक्च्युली होमिओपॅथीचा पार्ट नाही आहे, पण ते जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ते मेंटल कंडिशनशी रिलेटेड असतात त्या गोष्टी, आणि त्याच्यापासून म्हणजे फुलांपासून वगैरे ती औषधं बनवलेली असतात. त्याच्यामध्ये पण जी काही मेंटल कंडिशन असते, जे साईन सिम्पटम्स असतात, ते ज्या बॅश फ्लॉवर रेमेडीमध्ये असतात, ती रेमेडी त्या पेशंटला दिली जाते. थँक्यू सो मच. हां, डायबिटीज मध्ये काय होमिओपॅथी हेल्प करणार? हा हा खूप चांगला प्रश्न आहे. डायबिटीज, त्याच्यानंतर कॅन्सर, त्यानंतर SLE, त्याच्यानंतर सोरियासिस, किडनी डिझिजेस, रुमॅटिझम म्हणजे ज्याला आपण संधिवात म्हणतो, असे जे आजार आहेत त्याला आपण ऑटो इम्युन डिझीज म्हणतो. हे जे ऑटो इम्युन डिझीज असतात त्यामध्ये काय होतं, की स्वतःचीच इम्युनिटी हे आपल्या चांगल्या सेलवर अटॅक करत असतात. आता प्रॉब्लेम काय आहे, की ॲलोपॅथीमध्ये ह्याच्यावर उत्तर नाही. ते फक्त तो जो सिम्पटम आहे किंवा तो जो डिझीज आहे तो सप्रेस करण्याचं काम करतो. सी, ॲलोपॅथी इज अ गुड सिस्टम ऑफ मेडिसिन, खूप चांगला आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, त्यांना त्यांच्याकडे इमोशनल लेवलला जाऊन काम करणारं औषध नाही. त्यामुळे जी काय सिम्पटम्स आहेत, जी काय कंडिशन आहे, ती लोक त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ, माझी थायरॉइडची लेवल ही आहे, मी एवढ्या पॉवरची गोळी घेतो, त्यामुळे माझा थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे. माझी डायबिटीसचं शुगर एवढी आलेली आहे, मी ही गोळी घेतो, त्यामुळे माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे. ते क्युअर कधीच बोलू शकत नाही. का? कारण की डायबिटीज, थायरॉइड, ऑटो इम्युन डिझीज हे इथून चालू होतात, तिकडे बरं करायला लागतं. आणि हे फक्त आणि फक्त होमिओपॅथीमध्ये होतं. तर शुगरसाठी किंवा कुठल्याही ऑटो इम्युन डिझीजसाठी होमिओपॅथी सगळ्यात बेस्ट आहे. कारण की त्या इमोशनल लेवलला जाऊन तुमचा जो रूट कॉज आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आजार निर्माण झालेला आहे, त्या मूळ कारणालाच होमिओपॅथी कम्प्लिटली बरं करतं. आणि म्हणून मी सगळ्यांना रिकमेंड करेन, भले तुम्हाला शुगर असो, थायरॉइड असो, काही असो, जर तुम्ही होमिओपॅथी घेतली तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यातून खूप चांगला फरक पडू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रोनिक कॉन्स्टिपेशन साठी होमिओपॅथी मध्ये काय आहे? सेम, म्हणजे त्याचं उत्तर सेम आहे. कॉन्स्टिपेशन कधी होतं ना माणसाला, ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट बोलू शकत नाही. म्हणजे कॉन्स्टिपेशन मध्ये काय होतं, की आपलं जे मल आहे, म्हणजे घाण आहे, ते आपण शरीराच्या बाहेर टाकतो. ही मनात पण घाण असते ना, ती बाहेर काढली पाहिजे. ती काढत नाही, म्हणून कॉन्स्टिपेशन होतं. ओके. ज्यावेळी आम्ही हिस्ट्री घेतो त्यावेळी आम्हाला कळतं की बाबा तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्यामुळे तुमच्या शरीरात काय प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत. हे आम्ही दोन्ही गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला औषध देतो. त्यामुळे तुमचा कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम आहे हा कम्प्लिटली ठीक होत जातो. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? नेक्स्ट आहे, टेन्शन मध्ये भूक लागती, त्यावर होमिओपॅथिक मेडिसिन काय आहे का? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. मी ऍक्च्युली विचार करत होतो की या स्ट्रेसवर पण लेक्चर घेऊ.
स्ट्रेस हा एक साधारण 10-15 मिनिटाचा टॉपिक आहे. पुन्हा काहीतरी संधी द्याल त्यावेळी मी स्ट्रेस बद्दल सांगेन. स्ट्रेस ज्या माणसाला असतो ना, कारण की आता मी तुम्हाला सांगतो जगामध्ये 80% लोकांना स्ट्रेसमुळेच प्रॉब्लेम आहे. बाकी कशामुळे नाही. उदाहरणार्थ, एखाद्या तुम्ही हार्ट अटॅक पेशंटला भेटायला जात, तर तुमचं पहिलं वाक्य असतं की काय टेन्शन घेऊ नको रे. डायबिटीज झाला, अरे कशाला एवढं टेन्शन घेतो. म्हणजे काय, की टेन्शनमुळे म्हणजे स्ट्रेसमुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे. तर स्ट्रेस म्हणजे काय आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध करत असता आणि ती एक्सप्रेस करत नाही, तर सायलेंटली तुम्ही ती झेलत असता. तुम्ही त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही ना, एक्सप्रेस करू शकत एन्व्हायरमेंटमध्ये. त्याला स्ट्रेस म्हणतात. तर तुमची ज्यावेळी केस घेतो त्यावेळी तुमचा स्ट्रेस काय आहे ना, ते आम्ही पाहतो. ते स्ट्रेस असे अनेक प्रकारचे असतात. फायनान्शियल स्ट्रेस असतो, इकॉनॉमिकल असतो, अ, घरातला असतो, ज्याला डोमेस्टिक स्ट्रेस म्हणतात, बाजूवाल्यांचा स्ट्रेस असतो, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असतो. असे बऱ्याच प्रकारचे स्ट्रेस असतात. ते काहीतरी आपण लेक्चर घेऊ. स्ट्रेस हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्यासाठी होमिओपॅथी सगळ्यात बेस्ट आहे. येस, नक्की नक्की आपण सरांना स्ट्रेससाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूयात. थायरॉइड बद्दल प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न विचारताय का थायरॉइड बद्दल म्हणजे काय विचारायचं आहे? हिना मॅडम प्लीज थोडं इलॅबोरेट करा. हा मी बोला हिना. माईक ऑन करू शकतो ना? नमस्कार सर, हिना बोलते. मला विचारायचं आहे की थायरॉइड आहे आणि ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत. मग कसं स्विच करणार जेव्हा होमिओपॅथीकडे येणार आम्ही, तेव्हा कसं करणार म्हणजे? आणि तो थायरॉइड कम्प्लीट जाऊ शकतो का? कारण आतापर्यंत असं ऐकलंय की थायरॉइड जात नाही. म्हणजे आता ते तुम्ही जे म्हणालात की बोलता येत नाही किंवा बोलायला देत नाही स्त्रियांना, पण जरी बोलायला दिलं तरीही तो थायरॉइड आहे, तर मग तो कायमचा जातो का? असं असा प्रश्न आहे. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की कुठलाही ऑटोइम्युन आजार असेल तर होमिओपॅथीने तो कम्प्लिटली चालू म्हणजे निघून जातो. आता जो तुम्हाला तुमचा जो हे होता की बोलायला देतात, ठीक आहे ना, मी तो वन ऑफ द एस्पेक्ट सांगितला, पण त्याचे बाकीच्या पण गोष्टी आहेत. म्हणजे जसं मी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादं ड्रीम आहे, ते जर तुम्ही अचीव करू शकला नाही, म्हणजे जिकडे तुमचं अँबिशन आहे, ती ग्रोथच जिकडे तुमची खुंटते, त्याचे रिझन्स वेगवेगळे असतात. त्या रिझन्सवर आम्ही औषध देतो. त्यामुळे तुमचा जो थायरॉइड आहे, म्हणजे हायपोथायरॉइडिझम आहे, तो कम्प्लिटली बरा होतो. आणि स्ट्रेस रिलेटेड तो मगाशी मेटाबॉलिझमवर प्रश्न होता, तर भूक लागते जास्त. तर त्याचं स्ट्रेसचं एक कॉमन सिम्पटम आहे, त्या व्यक्तीला भूक जास्त लागते. कारण की काय होतं, त्याच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि म्हणून त्या शरीरात त्या व्यक्तीला जास्त भूक लागायला लागते. नुसती भूक लागत नाही, तर वेगवेगळे चुकीचे पदार्थ खाण्याची भूक लागते आणि म्हणून त्याचं वेट गेन होतं. नेक्स्ट. होमिओपॅथिक मेडिसिनचा किडनीवर परिणाम होत नाही का? होमिओपॅथीचा कशावरच परिणाम. येस. हॉर्मोन इम्बॅलन्स आपण कसा ट्रीट करू शकतो? बऱ्याच प्रकारचे हॉर्मोन्स असतात. बेसिकली हॉर्मोन्स तुमचे डिस्टर्ब का होतात ना, ज्यावेळी तुम्ही इमोशनली डिस्टर्ब होता, तुमच्या हॉर्मोन्स सिक्रेट होतात. म्हणजे काय होतं, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला भीती वाटली, तर तो त्या प्रकारचा हॉर्मोन सिक्रेट होतो. तुम्हाला एखाद्याबद्दल प्रेम आलं, तर त्याबद्दलचा हॉर्मोन सिक्रेट. तुम्हाला एखाद्याबद्दल समजा सेक्शुअल रिलेशन्स करायचं, तर त्या प्रकारचे हॉर्मोन्स स्त्रवतात म्हणजे रिलीज होतात, तेव्हा तो ऍक्ट होतो. तर हॉर्मोन हे नॉर्मली असे सिक्रेट होतात. पण इम्बॅलन्स कधी होतात, तर ज्यावेळी तुम्ही इमोशनली डिस्टर्ब होता, त्यावेळी तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की होमिओपॅथी ज्यावेळी तुमची केस घेतली जाते त्यावेळी तुम्ही डिस्टर्ब का आहेत याचं मूळ कारण शोधलं जातं आणि त्यावर आम्ही औषध देतो आणि तुमचं मूळ कारण कम्प्लिटली बरं होतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता बरेचसे मुलं येतात, ते बोलतात, डॉक्टर माझं रिलेशनशिप होतं 4 वर्षापासून, ते ब्रेक झालं. तर आमच्याकडे असं अ, औषध आहे, म्हणजे ज्याला आम्ही रुब्रिक म्हणतो. सिमटम्स सिमटम्स काय आहे, की एलिमेंट्स फ्रॉम डिसअपॉइंटमेंट, त्याला आम्ही रुब्रिक म्हणतो. त्या एलिमेंट्स फ्रॉम डिसअपॉइंटमेंट ह्या रुब्रिकमध्ये साधारण एक 15-16 औषधं असतील. तर त्याच्यातलं कुठलं औषध ह्या पेशंटला लागू आहे, हे फर्दर आम्ही त्याला क्वेश्चन विचारून मग त्याची रेमेडी फिक्स करतो आणि ती रेमेडी त्या पेशंटला देतो आणि तो कम्प्लिटली बरा होतो. फॅन्टॅस्टिक. कांदिवलीच्या क्लिनिकचा ऍड्रेस मागितलेला आहे का? हो हो, मिळेल मिळेल.
विच डिझिजेस रिलेटेड टू मेंटल स्टेटस, म्हणजे मेंटल हेल्थमुळे कोणते आजार होतात? सगळेच आजार होतात. तुम्हाला एक खूप चांगला प्रश्न आहे. आजकाल काय होतंय ना, ॲलोपॅथी जी सिस्टम आहे खूप चांगली सिस्टम आहे, पण कशावर? जिकडे तुमची पॅथॉलॉजी आहे, म्हणजे इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजी, उदाहरणार्थ समजा एखाद्याला टायफॉइड झाला, इन्फेक्शनमुळे झाला, एखाद्याला गॅस्ट्रो इंटेस्टिनल इन्फेक्शन झालं, तर का त्याला इन्फेक्शन लागल्यामुळे झालं, एखाद्याला मलेरिया झाला की मलेरियाचा डास चावला. तर जिकडे इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजी आहे ना, तिकडे ॲलोपॅथी खूप चांगलं काम करते, खूप म्हणजे खूप चांगलं काम करते, कारण त्यांच्याकडे तसे चांगले अँटीबायोटिक्स आहेत. पण अँटीबायोटिक्स पण त्यांचे काय ते पूर्णतः बऱ्याच काळापासून चालले आहेत आणि ते तसेच चांगले आहेत असं होत नाही. काय, आज ते एखादं औषध काढतात, 5 वर्षांनी ते बॅन करतात, मग त्यांचं फोर्थ जनरेशन अँटीबायोटिक येतं, फिफ्थ जनरेशन येतं, असं होतं. पण तरी पण तुम्हाला सांगतो, अँटीबायोटिक खूप चांगलं काम करतात इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजी. होमिओपॅथी घेतलं तर मी तुम्हाला सांगितलं, जितके तुम्ही लवकर याल तितका तुम्हाला रिझल्ट खूप फास्ट मिळेल. IBD जो आहे, इरिटेबल बाउल, त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल का? खूप चांगला रिझल्ट आहे. आयबीडी बेसिकली स्ट्रेसमुळे होतो, आणि स्ट्रेसमधून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण पुढे काहीतरी स्ट्रेसचं लेक्चर घेऊ, तर आयबीडीचे खूप सारे पेशंट होमिओपॅथीच घेतात. येस. रीमा मॅडम म्हणतात मम्मी डॅडी बद्दल विचारू का? येस मॅम, तुम्ही माईक अनम्यूट करून विचारू शकता. हा रीमा मॅडम बोला. नमस्ते सर, मी चिंचवडवरून रीमा बेटम बोलते. अ, माझ्या मम्मीचा हिस्ट्री सगळी प्रमोद सरांना सांगितलेली आहे, त्यांच्याबरोबर डिस्कस पण झालेला आहे. माझा आवाज येतोय का? हो हो. हा. आणि तिला हायपर ऍसिडिटी आहे, प्रमोद सर बरोबर ना? हो हो. आणि सरांनी डिटॉक्स पण दिलं होतं, त्याचं सामान पण मी आणलं, पण ती ते घ्यायला तयारच नाही. शेवटी शुक्रवारी तिला सलाईन लावावी लागली, परत ती 3 दिवस झोपूनच होती, आणि आता पण तिला ऍडमिट केले दुपारी. आणि तिला फक्त रिपोर्ट तिचे वर्षातून होते 4 ते 5 वेळा, सगळ्या त्याच टेस्ट परत परत झाल्या, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. पोटाची ती अशी तक्रार आहे. घाबरते. हा, तिच्या पोटात कसं तरी होतं म्हणते, असं घाबरल्यासारखं. म्हणजे आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा पोटामध्ये कसं गोळा आल्यासारखं होतं, कसं तरी होतं, असे ढेकर येतात आणि घाबरते ती, आणि मग सुचत नाही काय तिला. आज तर म्हणजे त्याच्यामुळे तिला चक्कर पण आली. मग ह्याच्यावरती आपण होमिओपॅथिकचे ट्रीटमेंट करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. नक्की करू शकतो. तिची कम्प्लिटली ऍसिडिटी बरी होऊ शकते. जसं मी तुम्हाला आता मगाशीच उदाहरण दिलं त्या हा डायव्होर्स केसचं आणि बिझनेस लॉसचं, तर तसं हा नक्की करू. हा, कारण एज तिचं 70 आहे. आणि म्हणजे डॉक्टर पण परेशान आहे की काय आता ह्यांना ट्रीटमेंट द्यायची, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन झाल्या अलोपॅथिकच्या. शेवटी आज ते म्हणे की त्यांचा गोळ्यांचा पण त्यांच्यावरती आता परिणाम होत नाही म्हणे, ती त्याच्यामुळे आपण 2-3 कुठल्याही दिवस. कुठल्याही कुठल्याही पॅथीमध्ये, स्पेशली होमिओपॅथीमध्ये पण तुम्हाला सांगतो, होमिओपॅथी बरोबर तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. जसं प्रमोद सर शिगा तुम्हाला जो डाएट सांगतात, जर बरोबर. तुम्ही मेडिसिन बरोबर जो डाएट जर तुम्ही तो घेतला ना, त्याचा रिझल्ट फॅन्टॅस्टिक येतो. कारण की बरेचसे आजार आपल्या गटमुळे होतात, म्हणजे पोटामुळे होतात. बरोबर. आपण काही हम्म, चुकीच्या गोष्टी खातो, हम्म. त्याच्यामुळे आपल्याला आजार निर्माण होतात. कारण की आपण जे अन्न खातो ना, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये मेद म्हणजे मांस वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यात तयार होतात. आणि तुम्ही जे अन्न खाता, त्याचा जो सूक्ष्म भाग आहे, त्याच्यापासून तुमचं मन पण बनतं. हम्म. आता कुठल्या प्रकारचं मन बनायचं आहे, हे सगळं डिपेंड असतं. म्हणजे काय, की एखादी चुकीची वस्तू खाल्ली तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीकडे जाता, निगेटिव्ह विचार करता, आणि त्या निगेटिव्ह विचारांचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर होतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या, उदाहरण सांगतोय, असं असेलच असं नाही, तुमच्या आईच्या पोटावर होत असेल, जर ते अन्न तुम्ही जे खाताय ते चुकीचं असेल, आणि प्रमोद सरांनी जे तुम्हाला डाएट दिलंय ते जर अन्न तुम्ही खाल्लं, तर त्यांचा जो आजार आहे तो कदाचित कम्प्लिटली बरा होऊ शकतो. तसं ह्याच्यामध्ये मेन तिचा खाण्याचा तेवढा इश्यू आहे ना, ती खूप कमी खाते. आणि ते खात असताना पण ती म्हणजे आता नावं ठेवतच खाते, म्हणजे आई जरी असली तरी सांगायला काही इश्यू नाहीये. हा, हे खाल्लं तर हे होईल, हे खाल्लं तर ते होईल, नको बाई मला हेच नको, मला नको बाई मला तेच नको. त्याच्यामुळे तिचं खाणं पण एवढं कमी झालंय ना की बस रे बस. म्हणजे या 4 दिवसात तर अगदी चतकोर चपाती पण ती मुश्किलने खाते. असं ठीक झालं. आहे, शेवटी आज तिला ऍडमिट. हा. मला नंतर फोन करा, आपण डिटेल त्यांची केस घेऊन मग आपण त्यांना औषध देऊ.
ओके. हा, मी म्हणजे तिकडे यायचं असतं तर तिकडे पण घेऊन येऊ शकेल मी, काय प्रॉब्लेम नाही. नाही, नाही, काही ऑनलाईन गरज आहे नाही. त्यांचं. अच्छा, आमचा ऑनलाईन आहे. ऑनलाईन, तुम्ही अठरा ऑनलाईन ओके. देश 18 देशातून लोक ऑनलाईन कनेक्ट करतात आणि आमचे सॅटर्डे क्लब मेंबरच आहेत सर, सिनियर आहेत उलट माझ्यापेक्षा खूप. ओके. ओके. आणि सर, प्रमोद सर, बोलू ना वडिलांबद्दल पण? नाही, आपण एक बोलू, फोनवर एक बोलू, तुम्ही बाकी फोनवर त्यांना बोला, काय. आता त्यांना लक्षात आलं, तो ओळख झाली तुमच्यावर. ओके. कारण आपण ओके. खूप फक्त सारे वडिलांचा पण, वडिलांचं फक्त एका वाक्यात सांगते. त्यांना लंग फुफ्फुसाचं कॅन्सर झालेलं आहे आणि एज 80 आहे त्यांचं. तर ते त्यांना रेडिएशन द्यायला सांगितलं होतं, पण त्यांना ते झेपणार नाही म्हणून ते आता म्हणजे औषधावरच चालू आहे. फक्त ओके. हे 2 विषय, तेवढ्या 2 विषयासाठी तुम्ही सर तुम्ही प्लीज मला त्यांच्या मदत करा. हो, काळजी करू नका, ते व्यवस्थित गाईड करतील. येस. थँक्यू सर, थँक्यू सो पुण्यात मच. पुण्यात क्लिनिक कुठे आहे हा प्रश्न आहे. तर मला वाटतं सध्या पुण्यात क्लिनिक नाही, पण आपण सरांना जास्त लोक असतील तर आपल्या क्लिनिक आपल्या इथे बोलवू, काय अडचण नाही. सर येतील. बट ऑनलाईन सर अवेलेबल आहेत. ठीक आहे. तुमचं कन्सल्टेशन कसं घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता किंवा तिथे जाऊ शकता. दोन त्यांचे क्लिनिक ऑलरेडी त्यांनी सांगितलेले आहेत. येस, बाहेर पडले तर चालेल का, ज्यांचं झालंय बाहेर पडू शकतात. अजून एक प्रश्न होता, लवकर सेशन घ्या, स्ट्रेस आणि भूक यावर. बरं, ठीक आहे, लवकर बोलवू त्यांना. तुमच्याकडून गोळ्या. सर मला विचारायचं होतं सर एक क्वेश्चन. येस, वंदना मॅडम विचारा. वंदना मॅडम ठाणेमधून आहेत, त्यामुळे त्या मुंबईत लवकर भेटू पण शकतात सरांना. येस. फक्त एक मिनिट वंदना मॅडम. परिणिता ओके ओके. मॅडमने विचारलं होतं लालबागचा ऍड्रेस. तर परिणिता मॅडम, लालबाग आणि ह्याचा दोन्हीचा ऍड्रेस आपण आपल्या ग्रुपवर टाकूयात, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सर इथं चॅट बॉक्समध्ये जर टाकू शकलं तर बरं राहील. अं, ओके, आणि वेळ होईल का? क्लिनिकचा नंबर विचारतात ते, नंबर आणि ते सगळं मिळून जाईल. मी नंबर पाठवला चॅट बॉक्स मध्ये, हा, त्याच्यावर सरांनी आपल्याला नंबर कॉन्टॅक्ट. दिलाय, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स येऊन जातील. ओके. हा, वंदना मॅडम प्लीज. सर थँक्यू, खूप छान पद्धतीने आजारांचे सिक्रेट्स तुम्ही सांगितले. थँक्यू. म्हणजे आता आज असं झालेलं आहे की आमचं हे दुखतं म्हणण्यापूर्वी की घरात काही त्रास आहे का हे तुम्ही लगेचच ओळखणार. तर मला हे विचारायचं आहे सर, थायरॉइड मध्ये T3 T4 नॉर्मल येत आहे पण TSH वाढत आहे, तर याचं कारण काय असू शकतं? हा, याचं कारण बरेच असतात, तुम्ही फोन करा. ओके. हा, ओके. काय आपण आमच्याकडे जी लोक येतात, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की प्रोफेशनल एथिक्स असतं. तुम्ही जे काय सांगाल ते तुमच्या घरच्यांना, तुमच्या मित्रमंडळींना कोणालाच सांगितलं जात नाही, कारण की ह्या सगळ्या गोष्टी ह्या गुपित ठेवल्या जातात. आणि तुम्ही जितकं ओपनली बोलाल माझ्याशी, तितकं तुमची रेमेडी परफेक्ट निघेल आणि तुम्हाला तेवढ्या लवकर आराम मिळेल. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, समजा एखाद्याच्या पोटात दुखतंय, तर तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जाता, 2 दिवस औषध खाता, त्या पोटात बरं वाटत नाही, मग ते सांगतात की तुम्ही सोनोग्राफी करा. मग सोनोग्राफीमध्ये काही निघत नाही, बोलतात ती एक्सरे करा, त्यात काही निघत नाही. मग ते बोलतात तुम्ही आता एंडोस्कोपी करा, त्याच्यामध्ये काही निघत नाही. मग ते बोलतात आता तुम्ही सिटी स्कॅन करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की जोपर्यंत डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत ते पण हतबल असतात की तुम्हाला कुठलं औषध दिलं पाहिजे. तसंच होमिओपॅथीमध्ये तुम्ही जोपर्यंत पूर्णतः मोकळे होत नाही, स्पष्टपणे काही सांगत नाही ना, तोपर्यंत आम्ही व्यवस्थित मेडिसिन देऊ शकत नाही, तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. कळलं का तुम्हाला? त्यामुळे तुम्ही तुमची हिस्ट्री ज्यावेळी मला भेटाल किंवा फोनवर बोलाल, त्यावेळी कम्प्लीट सांगा. येस, ओके प्रांजली सर. जिंदे. हो, थँक्यू, थँक्यू. थँक्यू वंदना मॅम, थँक्यू. येस, राजू राजू जिंदे, मला वाटतं त्यांना बोलायचंय काहीतरी. येस सर, बोला. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सेशन खूप मस्त, इन्फॉर्मेटिव्ह खूप. आता नवीन थँक्यू. नवीन सेशनमुळे खूप जबरदस्त आम्हाला माहिती मिळते आणि त्यापासून आपण उपाय करू शकतो. थँक्यू, थँक्यू फॉर. हो. सर आता जसं तुम्ही सांगितलं, की एक तुम्ही उदाहरण दिलं, नी हा खाली बेंच पण होतो, हे पण होतो. तसं तुम्ही सांगितलं की तुम्ही युद्धामध्ये हारले मनाविरुद्ध, तर तरी पण तुम्हाला डिसीज होणार. आणि जसं तुम्ही सांगितलं की इगो, नाही मी हे होऊनच देणार नाही, तरी पण डिसीज होणार. मग हे बॅलन्स कसं काय होणार मग? बॅलन्स तर मला होमिओपॅथीने होतं ना. बॅलन्स तुम्हाला होत नाही म्हणून आजार होतो. जर तुम्हाला तुम्ही मनाविरुद्ध कुठली गोष्ट केलीच नाही, उदाहरणार्थ तुम्ही नी पेन बद्दल मी जे उदाहरण सांगितलं ते सांगतो. नी पेन, तुम्ही ती जी सिच्युएशन होल हार्टेडली जर ऍक्सेप्ट केली. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, की घरात सून आली आहे, आता तिला सगळं सांभाळायला दिलं पाहिजे. आता माझं संपलं, आता मला रिलॅक्स झालं पाहिजे, आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली,
आता ह्यांच्या हातात चाव्या दिल्या पाहिजे. हम्म. तर हे जे सांगतायत हे मला ऐकायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्यावेळी आपण स्वीकारतो ना, त्यावेळी आपल्याला काय प्रॉब्लेम येतो. पण मी हिच्या समोर झुकणारच नाही, हिला माझी रिस्पॉन्सिबिलिटी देणारच नाही. आणि जर ती दुसऱ्याने कोणी बाबा म्हणजे सुनेने ती घेतली आणि हिच्या मनाविरुद्ध सगळं चाललेलं आहे, ती ऍक्सेप्ट करत नाहीये, तिला पेन होणार आहे. एखादी गोष्ट तुम्ही होल हार्टेडली ऍक्सेप्ट करत नाही ना, त्यावेळी तुम्हाला पेन होईल. पण ती जर गोष्ट तुम्ही होल हार्टेडली ऍक्सेप्ट करायला लागलात ना, डिफिकल्ट आहे, पण तुम्ही जर हॅबिट केली तर तुम्हाला पेन होण्याची शक्यता खूप कमी असते. पेन होणारच नाही. नाही म्हणजे समजलं मला. पण मला असं दिसतंय की मी युद्धामध्ये हारतोय, ते आता मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मी अजून पुढे जर काही ऍक्सेप्ट नाही केलं, युद्ध करतच राहिलो, तर जे न होणार आहे ते पुढे अजून घडू शकतो. म्हणून मी तेवढ्या गोष्टी फोकस करून, हा बाबा मी ही गोष्ट हारलोय, मी ऍक्सेप्ट करतोय आणि त्याला एक चांगल्या भावाने पीस भावाने त्याला स्वीकारतोय. चांगली गोष्ट तर आहे एक ना, मग तुम्हाला त्रासच नाही होणार. हा म्हणजे तुम्हाला एक समजा की आम्ही ते होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे वळण्याच्या अगोदरच जे इमोशन्स आहेत ते कसे चेंज करू शकतो, म्हणजे तेवढं तुमच्याकडे जाणून घ्यायचं होतं मला. बरोबर आहे. त्या ज्या काही गोष्टी असतात त्या मेडिटेशनने होतात, तुमच्या पॉझिटिव्ह थॉट्सने होतात. पण आमच्याकडे जे पेशंट येतात ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा करून त्यांनी झालेल्या असतात. ज्यावेळी तुम्हाला बरोबर. तुमच्या थ्रू काही होत नाही ना, ज्यावेळी तुम्ही हतबल होता, त्यावेळी तुम्हाला मेडिसिनची गरज लागते. आणि त्यावेळी नक्की तुम्हाला मेडिसिनच त्याच्यातून बाहेर काढू शकतं. बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. ओके ओके ठीक आहे. आणि एक तसं फायनान्शियल इन्सिक्युरिटी वाटते की नेहमी. आता मला आता हे आजच्या लेक्चरमुळे मला जाणीव झालं की या इन्सिक्युरिटीमुळे मला पुढे काय डिसीज होतील. तर एक त्या अवेअरनेस मध्ये मी राहणार. अरे, आपण लेक्चर केला, जर मी असा विचार केला तर मला हे होऊ शकतो. मग तिथं पण मला ते रिव्हर्स कसा करू शकतो मी? नाही नाही, बेसिकली तुम्ही अगोदर हा थॉट विचार काढून टाका की मला कुठला हा तरी आजार होईल. लाईफ हा. मध्ये फक्त तुम्ही चिल करा, तुम्ही आनंदाने लाईफ जगा, प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वीकारा, त्याच्या अगेन्स्ट जाऊ नका. म्हणजे राईट राईट. आणि जसं तुम्ही एक सांगितलं इमोशनचा, पुन्हा आपला बॉडी ही इमोशन्सची आहे. सर्व आपले जे काय आजार होतात ते इमोशन्समुळे होतात आपल्याला. आता इमोशन्स मध्ये पण एक बॅड इमोशन, एक चांगले इमोशन. चांगले इमोशन बोलत आपण काही काम केलं आणि ते आपल्या सारखंच झालं आणि आपण ते सेलिब्रेट केलं. एक सेलिब्रेशन इमोशन म्हणजे हे हॅप्पी इमोशन झाले. बॅड इमोशन, तर बॅड इमोशन्समुळे तर रोग डिसीज होणारच. पण हॅप्पी इमोशनमुळे पण काय होऊ शकतो का? ओव्हर अजिबात हॅप्पी होणार असं? नाही. नाही, कारण की तुमचे इमोशन डिस्टर्ब नाही झालेले आहेत. तुम्ही ज्यावेळी डिस्टर्ब होता, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता एखाद्या कुठल्या तरी घरातली व्यक्ती मृत्यू पावते. आपल्या भारतामध्ये काय संस्कृती आहे की त्याच्या घरी जातो आपण त्याचं सांत्वन करण्यासाठी, त्याला हाक मारणं असं म्हणतात, आय थिंक सो. तर ज्यावेळी आपण त्या ठिकाणी जातो, तर ही संस्कृती कुठून आली आपल्याकडे? ही संस्कृती संशोधनातून आली. ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या घरी जाता, कोणाचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही त्याचं सांत्वन करता, त्यावेळी तुम्ही त्याच्या त्या मृत्यूच्या शोकातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करता. जर ती व्यक्ती त्या शोकामध्ये राहील तर नक्कीच त्याला काही ना काहीतरी त्रास होऊ शकतो. राईट कळलं का? राईट. म्हणून तुम्हाला त्याला इमिजिएटली त्या शोकातून बाहेर काढलंच पाहिजे. आयदर तुम्ही काढू शकता किंवा त्याने स्वतःनेच ट्राय करायला पाहिजे की मला ह्याच्यातून मला स्वतःला, माझं घर आहे, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आता ह्यांना कोण बघणार नाहीये, मला सगळं करायचंय. हा ज्यावेळी तो पॉझिटिव्ह थॉट त्याच्या मनातून येतो, तो ज्यावेळी हाय स्पिरिटेड होतो, त्यावेळी तो त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. पण बऱ्याच वेळा काय होतं ना, की अनेक लोक त्या शोकातून बाहेरच येत नाही आणि त्यावेळी त्यांना तिकडे मेडिसिनची गरज लागते. आणि मग मेडिसिन त्यातून त्या व्यक्तीला बाहेर काढतं आणि तो नॉर्मल होतो. कळलं का तुम्हाला राजू सर? हा, मला कळलं. म्हणजे अनेक तिथं बोलू शकतो की अनएक्सप्रेस बाहेर नाही काढत, ते आतमध्ये दाबून ठेवतात. समजलं, म्हणजे मला जनरली समजलं. ठीक थँक्यू आहे, थँक्यू. आणि नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे? येस, थँक्यू थँक्यू राजू सर. आता आपण अजून एक प्रश्न आहे, मला वाटतं अजून कोणाला तरी रीमा मॅडमलाच परत काहीतरी विचारायचं आहे, खूप महत्वाचं आहे. येस रीमा मॅडम.
हा सर, विचारायचं नाहीये. तुमच्या दोघांचे पण आभार मानायचे. कारण हो सर म्हणले ना की जेव्हा आता हतबल होतो माणूस, त्यावेळेस म्हणजे कोणी परमेश्वराची धाव घेतो. आणि लिटरली म्हणजे मी दुपारी जेव्हा तिला मम्मीला ऍडमिट करून आले घरी, मी स्वामींकडे बघितलं आणि म्हटलं की नक्की काय आहे तिचा विषय, नाही का? म्हणजे आता आज एवढं सगळं टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल आहे, तरी पण ती आजारी सारखी का पडते? म्हणजे डॉक्टर पण परेशान झालेत की काय आहे ते, तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन काय आहे, हे मला कळेल अशा भाषेत माझ्या समोर येऊ दे. आणि नेमक्या आजच्या इन्फॉर्मेशन नाईट साठी सर आले आणि मला मार्ग तिथं म्हणजे मला सोल्युशन मिळालं म्हणा, किंवा मला पुढे एक एक होप्स आलं मला. त्याच्यामुळे प्रमोद सर तुमचे खरंच मी खूप आभार मानते की थँक्यू. आज तुम्ही, स्वामींनी तुम्हाला माझ्यासाठीच पाठवलं. आणि सरांनी पण एवढा वेळ दिला त्यांचा अमूल्य, कारण त्यांचं बॅकग्राऊंड ऐकतं की त्यांचं शेड्यूल किती बिझी असेल हे समजू शकतो. आणि तुमच्यामुळे आज मला माझ्या आईची ट्रीटमेंट करण्यासाठी एक छान मार्ग मिळाला, एक चांगला सल्लागार मिळाला. आणि मी नक्की सरांना भेटेन आणि आईंची ट्रीटमेंट त्यांच्याकडून करेल. सो येस. व्हेरी व्हेरी थँक्यू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. येस मॅडम, इमोशनल झालेत. आपण नाही सगळे. खरंच तर मी खूप परेशान होते. आणि खरंच मी लिटरली स्वामींच्या फोटोंकडून बघून मी हेच म्हणत होते की मला समजेल अशा भाषेत येऊ दे. आणि माझ्याच माणसाकडून मला मिळालं आणि एवढं सोपं उत्तर आहे त्याचं. आणि मला विश्वास आहे की सर खरंच खूप छान ट्रीटमेंट देतील माझ्या मम्मीला आणि डॅडींना पण. आणि प्रमोद सर, मी तुमची खरं आयुष्यभर ऋणी राहील. थँक्यू सो मच. कारण तुम्ही थँक्यू. जे काम करताय ना या इन्फॉर्मेशन नाईटचं, त्याचं महत्व आता मला कळतंय की काय आहे. कारण थँक्यू. इतर इतर वेळेस किती लोकांना कळतं त्याचं माहिती नाही मला. पण ह्या इन्फॉर्मेशन नाईट किती महत्वाच्या आहेत. मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की खरंच कोणीच मिस करू नका. पण प्रमोद सरांचा जो उद्देश आहे एक एक आपल्याला माहिती पोहोचवण्याचा, एक एवढे मोठे मोठे जे दिग्गज ते आपल्यासमोर उपस्थित करतात, तर आपण पण त्याचा फायदा घेऊया. सो थँक्यू सो मच वन्स अगेन बोथ ऑफ यू. थँक्यू मॅडम. आणि काळजी करू नका, आपण सगळे प्रे करूयात की मॅडमची आई लवकरच, आई वडील दोघांना लवकर त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला हेल्प हो. आणि नक्कीच कमलेश सर हेल्प करतील. येस. सो ह्यावेळेस ह्या आठवड्यात 2 वेळा घडलं, असं इमोशनल केलं लोकांनी. मागच्या आठवड्यात म्हणजे मला वाटतं आपल्या 12 वीकमध्ये मैथिली मॅडमनी पण असंच केलं. त्याही खूप भाऊक झाल्या होत्या. येस, तुम्ही असंच सेशन अटेंड करत चला. आम्ही असेच चांगले चांगले एक्सपर्ट्स बोलूयात. आणि सरांचं एक वाक्य मला जे खूप आवडलं ते म्हणजे ही डोंट ट्रीट डिझीज, ही ट्रीट मॅन इन द डिझीज. काय सर, एकदा रिपीट करा प्लीज, मला ते फार तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. हा, वी आर नॉट ट्रीट द डिसीज इन मॅन, वी ट्रीट द मॅन इन डिसीज. हा. सो म्हणजे आम्ही माणसाला बरं करतो, म्हणजे माणसाला. माणूस का आजारी पडलाय ह्या गोष्टीला बरं करतो. खूप महत्वाचं वाक्य आहे हे, सर्वांनी लक्षात घ्या. येस, केतकी मॅडमनी पण प्रेयर्स दिलेले आहेत. येस, युअर मॉम विल शुअरली फील बेटर सून. या, डेफिनेटली. येस. मला वाटतं राजू सर, तुमचे प्रश्न थोडे खूपच असे तात्विक आहे. आपण काय करूयात, सरांबरोबर पुढचं जेव्हा स्ट्रेसचं सेशन असेल त्यावेळेस नक्कीच घेऊयात. टाइम इज नॉट अलाविंग अस. सरांना पण पुढे गडबड आहे. आणि फक्त मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. दॅट इज आवर बॉडी माइंड डिटॉक्स रेसिडेन्शियल प्रोग्रामची बॅच ची लास्ट ॲडमिशन डेट उद्या आहे. नंतर सप्टेंबरमध्येच सेशन होणार आहे. सो ज्यांना रिपीट करायचं आहे शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना नव्याने यायचं आहे शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. भरपूर सारे ॲडमिशन आहेत इथे जे येणार आहेत. उज्ज्वला मॅडम, शोभा मॅडम, दोघी बहिणी आहेत, वंदना मॅडम, मैथिली मॅडम आहेत बॅचमध्ये, मला इथे दिसतात आहे. दीपक सोनवणे विथ फॅमिली आहे, मैथिली मॅडम पण आहेत. तर भरपूर सारे जण आहेत, मला आता बाकी नावं दिसत नाहीत अजून. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे लवकर करा, कारण लवकर पुढची बॅच होणार नाही, 3-4 महिन्यानंतर होणार आहे. सो विथ दिस थँक्यू. आणि तुमचे जे काही फीडबॅक्स आहेत ते मी रिक्वेस्ट करेल की आपल्या इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर टाका. सर, मी पुन्हा एकदा लास्टला तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करेल, तुमचे नंबर्स पोस्ट करा तर ज्याने कोणी घेतले नाहीत. आणि मला तुम्ही पर्सनल पण तुमचे सगळे डिटेल्स द्या. सो तुमचं क्लिनिक वगैरेचं मी माझ्या ग्रुपवर पोस्ट करेन. येस, थँक्यू. थँक्यू रिमा मॅडम. आणि जसं सरांनी सांगितलं, लवकर आईला डाएट जे जमल, जसं जमल, जितकं जमल तेवढं सुरू करा. खरंच डाएटमुळे मी सांगतो तुम्हाला, वी हॅव मोस्ट एक्सपोजर टू फूड. आपण खूप छान रिझल्ट दिलेले आहेत आणि आपले रिझल्ट आणखीन चांगले करावेत यासाठी आपण कमलेश सरांची हेल्प आपल्या क्लायंटसाठी घेणार. येस, लता मॅडम देखील आहेत रिट्रीटला. येस, लता मॅडमला काय बोलायचं वाटतं. येस मॅम, प्लीज.
गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. थँक्यू सो मच फॉर द सेशन. खरंच खूप वेगळा अँगल कळाला आज मला. म्हणजे आजारी इमोशन्स आणि आपले आजारपण ह्याचं एवढं रिलेशन असू शकतं हे मी कधी ऐकलंही नव्हतं आणि तेवढं लक्षही मी बी कधी दिलं नाही किंवा आलं नाही लक्षामध्ये. पण आणि जसं सरांनी एवढं छान इन्फॉर्मेशन दिले की म्हणजे अगदी हे समजलं की आपल्याला जर कुठला डिझीज नको आहे तर आपल्याला काय करायला हवंय किंवा काय टाळायला हवंय हे कळालं. आणि दुसरी गोष्ट ही खूप छान कळाली की होमिओपॅथ ट्रीटमेंटमध्ये तो त्या डिझीजवर तर ट्रीटमेंट होतेच होते पण त्या इमोशन्सवर पण ट्रीटमेंट होते. हे हे एक नवीन अँगल माझ्यासाठी होता आणि खरंच खूप छान वाटलं. आणि आजकाल आपण बघतो सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा इवन प्रत्येक घरामध्ये स्ट्रेस लेवल इतक्या वाढलेल्या आहेत की अगदी म्हणजे खूप वेगवेगळ्या टाईपचे आजार वेगवेगळ्या लोकांना प्रॉब्लेम्स होतात ते सायकियाट्रिक ट्रीटमेंट आताही खूप वाढले म्हणजे रिसेंटली की लोकांना त्याची गरज खूप पडायला लागली आहे म्हणा. आणि त्याच्यातूनही त्याचं सोल्युशन मिळत नाहीये. असे मी स्वतः काही केसेस बघितल्यात की त्याच्यामधूनही सोल्युशन मिळत नाहीये. पण हे एवढं छान ट्रीटमेंट आहे तर मला असं वाटतं की आणि साईड विथ नो साईड इफेक्ट. तर खरंच खूप छान इन्फॉर्मेशन नाईट तुम्ही घेऊन आलात सर. आणि थँक्यू डॉक्टर टू यू टू फॉर सच अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. थँक्यू लता मॅम, थँक्यू. ओके सर, राजू सरांनी पण व्हिज्युअलायझेशनचा सपोर्ट दिला रिमा मॅडम. नक्कीच सगळे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग. थँक्यू डॉक्टर वन्स अगेन तुमच्या बिझी शेड्यूलमधून. सर किती बिझी आहेत मला चांगलं माहिती आहे. सो तुम्ही बघितलं असेल की ते एकदम तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायला जास्त वेळ भेटावा म्हणून त्यांनी सेशन देखील एकदम आटप्त घेतलेले आणि पुन्हा आपण त्यांना नक्कीच त्रास देऊयात. पुन्हा एकदा आपल्या कम्युनिटीसाठी बोलूयात. सो आज तुम्हाला ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे गो फॉर दिस. की सरांचं एकदा कसं असतं शेवटी मी तुम्हाला सांगतो पॅथीपेक्षा ना निदान झालं पाहिजे. आणि ते निदान अनुभवाने करता येतात. 70,000 पेक्षा जास्त पेशंट्स पर्यंत ते पोहोचलेत, 18 देशात ते पोहोचलेत. ह्यांना तुम्ही जेव्हा तुमची केस सांगाल तेव्हा निदान व्यवस्थित होतं त्यावेळेस मग त्याच्यावर जे सोल्युशन आहे ना ते इझिली सांगता येतं. सो नक्कीच असे एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. म्हणून मला ते पटलं नाही तर मी पण असं म्हणजे विचार करा असं कोणालाही नाही बोलवणार. खूप अभ्यास करून आम्ही त्यांचं सगळं इंटरव्ह्यू पाहिला, सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि म्हटलं ना मला त्याने 10 मिनिटात एवढं क्लिअर केलं होमिओपॅथीबद्दल. म्हटलं नाही सर तुम्ही एक काम करा, आमच्या आमच्या सर्व कम्युनिटीला एज्युकेट करा, या तुम्ही वेळ काढून. सो मी त्यांची अपॉइंटमेंट ही 3 आठवड्यापूर्वी घेतलेली आहे सरांची. आय थिंक गुढीपाडव्याचा दिवस होता, राईट सर? येस, थँक्यू. हा. सो गुढीपाडवा मला वाटतं 2 आठवडे तर झाले निश्चित. सो आणि त्याच्या आधी आमचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं होतं. तर तो विचार करा आल्यात ते वेळ काढून तर नक्की त्याचा फायदा घ्या सर्वांनी. एवढंच मी सांगेल. विथ दिस थँक्यू वन्स अगेन ऑल ऑफ यू. थँक्यू सर. आणि भेटूयात नेक्स्ट मंडेला 8 वाजता पुन्हा एकदा नवीन इन्फॉर्मेशन नाईटमध्ये. चलो बाय. टेक केअर ऑल ऑफ यू.